बघू शकता तुम्ही माझा नमुना बघा. बघा दाखव वरती चेहरा. कोण करता असं, कोण करतं का? हा बघा एवढा. हॅलो फ्रेंड्स, तर आता आदूला लागलेल्या आहेत सुट्ट्या. आता 2 महिने आदू फुल धमाल करणार आहे आणि मी तुमच्यासोबत आता रोज माझे डेली ब्लॉग शेअर करणार आहे. तर मी आज आवरायला घेतलं आहे. बघू शकता तुम्ही सगळे क्रेडिट कार्ड, ATM, पॅन कार्ड काय असतं, मला ATM अजून या गोष्टींमधला अजून फरक समजत नाही मला. डेबिट कार्ड कसं असतं, क्रेडिट कार्ड कसं असतं, आता मी त्याच्यावर बघती आहे, वाचती आहे, कोणतं कोणाचं आहे, त्यानुसार सॉर्ट करते आहे. तर तुम्हाला त्यातलं काही समजत असेल तर मला हेल्प करा. हे आहे विजिटिंग कार्ड, हे वेगळे सॉर्ट केले मी. बघा हा इकडे बसला आहे. आता हा पण रोज ब्लॉगमध्ये असणार आहे. याची मस्ती तुम्ही रोज बघणार आहे. किती मस्तीखोर आहे तो, किती मला त्रास देतो. तर आता केली मी सॉर्टिंग केली. ॲक्सिस बँकेचे वेगळे केले. आता हे कुठले आहेत? HDFCचे आहेत. हे येस बँकेचे आहेत. सगळे त्याच्यात मिक्स आहे. हे कसले आहेत? कॅनरा बँकेचे आहेत. ATM आहे ते. त्याच्यानंतर हे आमच्या आई पप्पांचे आहेत, ते वेगळे ठेवते. त्याच्यानंतर हे आहेत इक्विटासचे. हे पण काय आहेत? इक्विटासचे डेबिट कार्ड आहेत हे. तर हे कसले आहेत? SBI. ओके. हे कोटकचे आहेत. हे कोटकचे आहेत. अच्छा, हे कोटक बँकेचे आहेत. तर इंडसंड बँक, इंडसंड मला रीडिंग येत नाही त्याची. आता हे मिक्स आहे, त्यांच्यावर काही नाव वगैरे नाही आहे, मी ते ठेवून देते साईडला. हे कसले आहेत? SBI. हे राहिलेच का? ॲक्सिसचे, शोभा. अच्छा, हे मिक्स आहेत का? अच्छा, हे आईंचे येते, आमच्या पप्पांचे आईंचे येते. तर आता हे मी वेगळं ठेवते. कुठे गेला रबर? दे मला तिकडून रबर घेऊन ये. आपला रबरचा बॉक्स घेऊन ये डायरेक्ट. कुठे ठेवतो? तिकडे तो ब्लॅक रबर आहे त्याच्यावर. तर बघा, तर मी केला आहे हा असा बॉक्स. आता याच्यात ठेवले सगळे पासबुक. हे बघू शकता तुम्ही, चेकबुक, पासबुक आहेत त्याच्यात. तर ते पण आहेत ना. हे बघा इक्विटासचे आहेत. हे ॲक्सिसचं चेकबुक आहे. कुठे? खाली ते ब्लॅक रबर आहेत ना, स्कॅनर आहे. हे सगळे ॲक्सिसचेच काय असतं बरं? हे काय? अच्छा, पासबुक आहे का हे? ओके. मी कसं बँकेत जात नाही, मी बँकिंग मला काहीच येत नाही, कारण सगळं माझे मिस्टर बघतात. त्याच्यामुळे मला त्यातलं काही माहीत नाही. गॅसचं कार्ड आहे, ते आता युजलेस आहे, कारण मी गॅसची पाईपलाईन घेतली. माझ्याकडे आता पाईपलाईननी गॅस येतो, मला सिलेंडर भरायची गरज नाही आहे. आणि खूप फायदा झाला त्याच्यामुळे, कारण आता सध्या गॅसचा एवढा प्रॉब्लेम येतो आहे ना, काय सांगू तुम्हाला. सिलेंडर भेटत नाही आहे. तर मला काही टेन्शन राहिलं नाही. मस्त कॉक पिळला का गॅस येतो. तर हे ॲक्सिसचे चेकबुक आहेत. हे बघा, याला मी काय सांगितलं, इकडून रबरचा बॉक्स सांगितला आणि तो बघा कोणतं घेऊन आला. बघा माझ्याकडे किती रबर आहे, बघू शकता तुम्ही किती स्टॉक आहे. याच्यापेक्षा जास्त स्टॉक मी तुम्हाला ते दाखवेल व्हिडिओमध्ये.
आता बारीक रबर नाही आहे तर काय करू, हीच घेऊन घेते मी सिम्पलवाला. ठीक आहे, हे ठेवून ये बाबा. बघा हे ठेवून ये. तिकडे नको ठेवू, तिकडे रेड कपाटात ठेव. तर मंडळी, माझं ऑलरेडी एक यूट्यूबला चॅनल आहे, ते मॉनिटाईज झालेलं आहे. आता हे नवीन क्रिएट केलं आहे, त्याच्यावर मी फक्त माझे ब्लॉग शेअर करत जाणार आहे. कारण माझ्या त्या चॅनलवर मी नवरा बायकोची कॉमेडी टाकते आणि यूट्यूब क्रिएटर्ससाठी काही टिप्स असतात ना, ते आम्ही त्याच्यात देते. तर मला ब्लॉग पण शेअर करायचे होते, पण म्हटलं त्या चॅनलवर करण्यापेक्षा नवीन क्रिएट करू. तर हे मी नवीन चॅनल क्रिएट केलेलं आहे. तर आता माझ्या या चॅनलवर रोज ब्लॉग येणार आहेत. नक्की बघा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय 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 बाय.